नमस्कार, वैष्णवीज फूड हबमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. चला तर आज बनवूया उडदाच्या डाळीचे पौष्टिक असे लाडू. त्यासाठी आपण पापडला वापरतो ती 1 किलो उडदाची डाळ घेतली. डाळ ही मंद आचेवर लालसर रंगावर भाजून घ्यायची. त्याच्यानंतर आपण भाकरीचं पीठ दळतो त्याप्रमाणे ती जाडसर अशी डाळ दळून तिचं पीठ तयार करायचं. इकडं मी तूप चांगलं कडक तापवून घेतलं. 1 किलो जर आपण डाळ घेतली तर त्यासाठी 1 किलो साजूक तूप वापरायचं आणि तूप हे चांगलं कडक गरम होऊ द्यायचं. तूप गरम झालं की ते पिठामध्ये टाकून चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि गार व्हायला बाजूला ठेवायचं. तोवर साखर दळून घ्यायची. मी इथं 1 किलो डाळ, 1 किलो तूप आणि त्यासाठी लागणार 1 किलो साखर मिक्सरला बारीक करून घेतली आहे. डिंक हा तुपामध्ये तळून घेतला आहे. नंतर खोबरं किसून घेतले आणि काजू बदाम पण मिक्सरला बारीक वाटून घेतले. नंतर आपलं तूप आणि पिठाचं मिश्रण गार झाले त्यात साखर टाकून चांगलं हाताने एकजीव करायचं. नंतर तळलेला डिंक, आपलं बदाम आणि काजूचं केलेलं पावडर आणि खोबरं टाकून चांगलं मिक्स करायचं. नंतर टाकायचं त्यात थोडं खारीक पावडर आणि एकजीव करून छान असे लाडू बांधून घ्यायचे. हे लाडू अगदी महिना 2 महिनाही छान टिकतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.